आज आपण आजच्या लेक्चरचा सेकंड पार्ट इथं बघणार आहोत. सेकंड पॉइंट इज पोलरायझेशन ऑफ लाईट. इन दिस लेक्चर वी कॅन स्टडी दिस पोलरायझेशन ऑफ लाईट. लाईटचं पोलरायझेशन कसं होतं आणि व्हॉट इज पोलरायझेशन, आणि पोलरायझेशन हे आपण कशा प्रकारे एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व करू शकतो, हे पॉईंट आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. तर फर्स्ट वी ऑब्झर्व दी light waves. Here we know that light is an electromagnetic wave, and the electromagnetic wave consists the electric and magnetic field vectors, and both are perpendicular to each other, also perpendicular to the direction of propagation. तर इथंच बघा आपल्या समोर एक वेव आहे. या वेव मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड, हियर we observed the direction of propagation along the x-axis. Along the x-axis आपल्याला direction of propagation observe होता है, and the electric and magnetic field vectors are oscillate along the y-z plane. हे बघा, हा y axis आहे आणि हा z axis आहे, and this blue colored wave is have the electric field, and red color wave is the indicates the magnetic field. So here we observe the electromagnetic wave. We know that electromagnetic waves are emitted through the atom. Means when one atom is emitted, we observe the one wave is transmitted along the x-axis. If that time the electric field is along the y-axis and magnetic field is along the z-axis. इथं आपण असं कन्सिडर केलं, एक ॲटम इमिट होतोय आणि त्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ऑब्झर्व झालेली आहे, विच ट्रॅव्हल अलॉंग दी एक्स ॲक्सिसच्या अलॉंग ती ट्रॅव्हल झालेली तुम्हाला ऑब्झर्व होते. तर त्यावेळेस तुम्हाला असं ऑब्झर्व होतं आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड हे वाय ॲक्सिसच्या अलॉंग ट्रॅव्हल होतं आहे. वाय ॲक्सिसच्या अलॉंग, हे बघा, वाय ॲक्सिसच्या अलॉंग ट्रॅव्हल होतं आहे, आणि त्याच वेळेस मॅग्नेटिक फील्ड हे झेड ॲक्सिस, हे बघा, हे झेड ॲक्सिस आहे, रेड कलरमध्ये तुम्हाला दिसत आहेत, दॅट इज दी मॅग्नेटिक फील्ड. But if you observe the another atom in the source is emitted, wave travel along x-axis. जर दुसरा अजून एक ॲटम त्या सोर्स थ्रू इमिट झाला आहे, तर वेव ही एक्स ॲक्सिस थ्रूच ट्रॅव्हल झालेली दिसेल, पण इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड हे वाय अँड झेड याच ॲक्सिसच्या अलॉंग असेलच असं नाही. म्हणजे जर पहिल्यांदा आपण असं ऑब्झर्व केलेलं आहे, वेव ट्रॅव्हल अलॉंग एक्स ॲक्सिस, इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग वाय ॲक्सिस अँड मॅग्नेटिक फील्ड अलॉंग झेड ॲक्सिस. देन in second time we cannot observe the electric field is along the y axis, that is if observed that is along the z axis also, means that is not necessary that electric field be along the y axis and field be along the z axis, means that can be along any direction in the YZ plane. हे दोन्ही तुम्हाला YZ प्लेनमध्ये कोणत्याही डायरेक्शनमध्ये ऑब्झर्व होऊ शकतात. याचाच अर्थ काय, तर त्या इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर्स आर ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. म्हणजे थोडक्यात आपण इथं ज्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह और वी ऑब्झर्व दी लाईट वेव्ह ॲज ए इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ऑब्झर्व जे करणार आहोत, तर त्याच्या थ्रू आपल्याला तर लाईटचं ट्रॅव्हलिंग इन एनी और इन ऑल पॉसिबल डायरेक्शन कसं होतं हे आपल्याला तिथं लक्षात येऊ शकतं. दी इलेक्ट्रिक फील्ड ऑफ वेव्ज इमिटेड अलॉंग दी एक्स ॲक्सिस बाय ए लाईट सोर्स. मग हा लाईट सोर्स कोणताही असू शकतो, एखादी ट्यूबलाईट असेल किंवा बल्ब असू शकतो किंवा सन असेल किंवा स्टार्स, या कोणत्याही लाईट सोर्सपासून तुम्हाला लाईट इमिट झालेली दिसते. दॅट टाईम वी ऑब्झर्व
the electric field of wave emitted along x-axis, and we will be in all possible direction. That light source travel will be in all possible direction in the yz plane, and corresponding magnetic field will be perpendicular to that electric field. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपॅन्डिक्युलरली ट्रॅव्हल होत असताना तुम्हाला दिसणार आहेत, आणि दॅट इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड इज ट्रॅव्हल अलॉंग दी वाय झेड प्लेन. बघा, इफ here we observe the light waves. A light wave that is vibrating in more than one plane is referred as the unpolarized light. आपल्याला इथं अनपोलराइज लाईट कशी ऑब्झर्व होते ते लक्षात येणार आहे. मग जर हिअर वी ऑब्झर्व दी लाईट वेव अँड दॅट लाईट वेव्ज व्हायब्रेट इन मोर दॅन वन प्लेन, असं जर आपल्याला ऑब्झर्वेशन दिसतंय, दॅट इज कॉल्ड ॲज अनपोलराइज लाईट. तुम्हाला या लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज लक्षात येत आहेत, तुम्ही त्या बघू शकता. नाव वी गोइंग ऑन. नेक्स्ट पॉइंट इज अनपोलराइज्ड लाईट. our point is unpolarized light. बघा, unpolarized light is the electric field of waves emitted along the x-axis by light source will be in all possible direction in the yz plane, and the corresponding magnetic field will be perpendicular to that their electric field. Such light is called as unpolarized light. शेजारी बघा, we have the diagram of unpolarized light. Unpolarized light is shown or represented by double headed arrows. बघा, इथं आपल्याला दिसतंय, हे डायग्राम आहे. तर या दोन्ही साईडला आपल्याला ॲरोज दिसत आहेत. अनपोलराइज लाईट जर आपण इथं दाखवतोय, दॅट अनपोलराइज लाईट इज शोन बाय डबल हेडेड ॲरोज. दॅट इज दी अनपोलराइज लाईट. डायग्राम ऑफ अनपोलराइज लाईट ही तुमची अनपोलराइज लाईटची डायग्राम असणार आहे. हे जर आपण एखादा लाईट सोर्स घेतला आहे, दॅट लाईट सोर्स आर इमिट लाईट इन एनी all possible directions, that is represented by this diagram. We can call it as unpolarized light, represented by double headed arrows. Next is the plane polarized light. तर प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय असू शकतं बघूयात. प्लेन पोलराइज लाईट. नेक्स्ट पॉइंट आपला असणार आहे प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट बघा आपला. Next, if somehow light is constrained so that its electric field is restricted along one particular direction, then it is called plane polarized light. जर आपण हा अनपोलराइज लाईट काही अशा मटेरियल थ्रू पास करतोय, आणि त्या मटेरियल थ्रू काहीतरी रेझिस्टन्स त्याला मिळतोय, आणि त्याच्या थ्रू इलेक्ट्रिक फील्ड एका पर्टिक्युलर डायरेक्शनमधल्या इलेक्ट्रिक फील्ड ह्या रिस्ट्रिक्ट केल्या जात आहेत, आणि त्याच्या थ्रू तुम्हाला जो लाईट ऑब्झर्व होणार आहे, दॅट लाईट इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज्ड लाईट. दॅट इज defined as such, if somehow light is constrained so that its electric field is restricted along one particular direction, then it is called plane polarized light. आपल्याला इथं या डायग्राम थ्रू इथं दाखवता येणार आहे, दॅट इज दी प्लेन पोलराइज लाईट. ही तुम्हाला एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्येच ट्रॅव्हल झालेली ऑब्झर्व होणार आहे. बाकीच्या डायरेक्शनमधले जे काही इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असतील ते रिस्ट्रिक्ट केले जातील, आणि एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्येच ट्रॅव्हल होणारे जे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असणार आहेत, ओनली दॅट कॅन बी पास, अँड सो वी गेट दी प्लेन पोलराइज लाईट. इथं आपल्याला प्लेन पोलराइज, इथं आपण प्लेन पोलराइज लाईट कशी ऑब्झर्व होते ते बघितलेलं आहे. आता if we observe the polarization of light, to explain that polarization we also know some parts or some few definition related to that polarization. First is polarizer.
व्हॉट इज पोलरायझर. फोर डेफिनेशन्स आपल्याला इथं असतील. पोलरायझर, पोलरायझिंग ॲक्सिस, प्लेन ऑफ व्हायब्रेशन अँड प्लेन ऑफ पोलरायझेशन, असे आपल्याला टोटल 4 इथं डेफिनेशन्स आपल्याला ऑब्झर्व करायचे असणार आहेत. पोलरायझर म्हणजे काय असणार आहे बघा. इथं आपल्यासमोर एक डायग्रॅमसुद्धा आहे. त्या डायग्रॅममध्ये आपल्याला ते पार्ट्ससुद्धा बघता येणार आहेत. बघा, पोलरायझर हा अशा प्रकारचं एक मटेरियल असतं की ज्या मटेरियल थ्रू लाईट ही पोलराइज करता येऊ शकते. इथं बघा, या डायग्रॅममध्ये तुम्हाला PQ ही लाईन दिसते आणि याच्यामध्ये हा एक शेप दिसतोय. ठीक आहे. हा इन बाय दिस शेप वी शोज दी पोलरायझर. जो आपण लाईट पोलराइज करण्यासाठी जो आपण एक डिव्हाइस, एक ऑब्जेक्ट यूज करणार आहे, दॅट इज दी पोलरायझर अँड दॅट शोन बाय दिस, that shown is as such that polarizer, or there is certain type of material which allow only those light waves which have their electric field along a particular direction to pass through and block all other waves which have their electric field in other direction. This material are called as polarizer. एक अशा प्रकारचं सिंथेटिक प्लास्टिक मटेरियल असणार आहे. By that material we can restrict certain light electric vibrations, electric field vectors, and we only passes the electric field vector which are along or which are passes through the optical axis of that polarizer. हा तुमचा असणार आहे polarizer. That polarizer is the certain type of material which allow only those light waves which have their electric field along a particular direction to pass through and block all other waves which have their electric field in other direction. This material is the polarizer. Next definition is, नेक्स्ट पॉईंट बघा आपला काय असणार आहे. दॅट इज, नेक्स्ट इज दी पोलरायझिंग ॲक्सिस. ज्या ॲक्सिस थ्रू लाईट पोलराइज झालेली आपल्याला ऑब्झर्व होणार आहे, दॅट इज दी पोलरायझिंग ॲक्सिस. हा बघा, हिअर वी ऑब्झर्व दी अनपोलराइज लाईट अँड दॅट अनपोलराइज लाईट इज ट्रॅव्हल टुवर्ड्स दिस पोलरायझर. हा PQ जो आहे, या PQ पोलरायझरकडे तुम्हाला अनपोलराइज लाईट ट्रॅव्हल झालेली दिसते. एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये ती ट्रॅव्हल होते आहे. दॅट इज दी डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. नाव दी ॲक्सिस, हा जो तुमचा ॲक्सिस असेल, इथं ॲरो दाखवला आहे बघा, हा जो तुमचा ॲक्सिस आहे, दॅट इज दी पोलरायझिंग ॲक्सिस. दी पर्टिक्युलर डायरेक्शन अलॉंग विच द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ द इमर्जंट वेव is oriented is called the polarizing axis of the polarizer. या पोलरायझिंग ॲक्सिस, त्या पोलरायझरचा हा तुमचा पोलरायझिंग ॲक्सिस आहे. सॉरी, हा PQ जो तुम्हाला इथं दिसतोय, दॅट इज दिस पोलरायझिंग ॲक्सिस. हा तुमचा पोलरायझिंग ॲक्सिस आहे. याच्या थ्रू, या अनपोलराइज लाईट थ्रू ज्या लाईट वेव ट्रॅव्हल होत आहेत, जेवढ्या लाईट वेव या PQ थ्रू पास होऊ शकतात, त्याच अलाव केल्या जातात आणि त्याच आपल्याला इथे पुढे ऑब्झर्व होत आहेत. या पुढे ऑब्झर्व झालेल्या लाईट वेव्ज आहेत की ज्या पॅरलल टू दिस PQ पोलरायझिंग ॲक्सिस आहेत. या PQ, या दॅट इज दी पोलरायझिंग ॲक्सिस ऑफ दी पोलरायझर. या पोलरायझरचा हा पोलरायझिंग ॲक्सिस असणार आहे अँड दॅट इज दी डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. हा तुमचा डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन असेल अँड PQ इज दी पोलरायझिंग ॲक्सिस ऑफ दिस पोलरायझर. या पोलरायझरचा हा पोलरायझिंग ॲक्सिस असणार आहे की ज्याच्यामध्ये इमर्जंट वेव ही ओरिएंट असेल. म्हणजे थोडक्यात आपण जर डेफिनेशन ही बघितली पोलरायझिंग ॲक्सिसची, द पर्टिक्युलर डायरेक्शन अलॉंग विच द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ द इमर्जंट वेव
इज ओरिएंटेड इज कॉल्ड पोलरायझिंग ॲक्सिस. म्हणजे ज्यावेळेस आता या अनपोलराइज लाईट या पोलरायझरमधून ट्रान्सफर होतील त्यावेळेस आपल्याला लाईट वेव्ह एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्येच इमर्ज झालेल्या ऑब्झर्व होतात. आणि ज्या डायरेक्शनमध्ये त्या इमर्ज होतात एका पर्टिक्युलर ओरिएंटेशनमध्येच आपल्याला लाईट वेव्ह ऑब्झर्व होणार. दॅट इज दी पोलरायझिंग ॲक्सिस पी क्यू. दॅट इज दी पोलरायझिंग ॲक्सिस ऑफ दी पोलरायझर. हा तुमचा पोलरायझिंग ॲक्सिस असणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला प्लेन ऑफ व्हायब्रेशन. बघा प्लेन ऑफ व्हायब्रेशन काय असेल? दी प्लेन कंटेनिंग दी इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर ऑफ प्लेन पोलराइज लाईट इज कॉल्ड दी प्लेन ऑफ व्हायब्रेशन. असा प्लेन की ज्याच्यामध्ये प्लेन पोलराइज लाईट आहे. म्हणजेच पी क्यू आर एस. हा बघा पी क्यू आर एस हा जो प्लेन आहे तो प्लेन कसा आहे? या पी क्यू आर एस हा असा प्लेन तुम्हाला दिसतो की ज्याच्यामध्ये तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर प्लेन पोलराइज लाईटच्या इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ऑब्झर्व होतात. दॅट इज कॉल्ड ॲज प्लेन ऑफ व्हायब्रेशन. इथं बघा हे PQRS is the plane of vibration. The plane containing the electric field vector of plane polarized light is called the plane of vibration. Next definition is the plane of polarization. प्लेन ऑफ पोलरायझेशन काय असेल बघा. हा आहे तुमचा प्लेन ऑफ पोलरायझेशन ई एफ. इथं तुमचा असणार आहे जी अँड दॅट इज दी एच. EFGH हा तुमचा असेल प्लेन ऑफ पोलरायझेशन. प्लेन ऑफ पोलरायझेशनचे डेफिनेशन काय बघूयात. द प्लेन परपेंडिक्युलर टू दी प्लेन ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड प्लेन ऑफ पोलरायझेशन. हा तुमचा असेल प्लेन ऑफ पोलरायझेशन की जो प्लेन ऑफ व्हायब्रेशनला परपेंडिक्युलर असेल. दॅट सच प्लेन इज कॉल्ड ॲज प्लेन ऑफ पोलरायझेशन. Now next point is here we observe the पोलरायझेशन. पोलरायझेशन कसं होतं ॲक्च्युली आपण एक्सपेरिमेंटली कसं काय ऑब्झर्व होऊ शकतं ते बघतोय. इथं बघा एक ॲनिमेटेड पिक्चर आपल्यासमोर आहे. या ॲनिमेटेड पिक्चरमध्ये बघा आपल्याला काय दिसतंय. हा इथं जी आहे ही अनपोलराइज लाईट आहे आणि इथं जी आपण ऑब्झर्व करतोय दॅट इज दी प्लेन पोलराइज लाईट. ही इथं दॅट इज दी अनपोलराइज लाईट. हिअर वी ऑब्झर्व दी प्लेन पोलराइज लाईट. मधले जे पार्ट्स आहेत दॅट इज दी पोलरायझर. हा तुमचा पार्ट आहे. हा आहे तुमचा पोलरायझर की जो अनपोलराइज लाईटला पोलराइज करतोय. एका फर्स्ट डायग्राममध्ये इथं तुम्ही काय केलेलं आहे, जो पोलरायझर आहे त्याचा पोलरायझिंग ॲक्सिस हा व्हर्टिकल आहे. असा व्हर्टिकल आहे. त्यामुळं ज्या प्लेन पोलराइज लाईट दिसतात, ज्या इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहेत त्या तुम्हाला अशा पद्धतीने ऑब्झर्व होतात इथं. आणि सेकंड या डायग्राममध्ये बघा, या डायग्राममध्ये जी अनपोलराइज लाईट आहे ही इथं अशी दिसते. पण जो पोलरायझर आहे हा पोलरायझर या पोलरायझरचा जो ॲक्सिस आहे हा हॉरिझॉन्टल आहे. अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल असल्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर त्याच फॉर्ममध्ये पोलराइज होतात आणि आपल्याला इथं हॉरिझॉन्टली पोलराइज लाईट ऑब्झर्व होते. या केसमध्ये आपल्याला व्हर्टिकली पोलराइज लाईट ऑब्झर्व होणार आहे. बरं, इथं आपण एक्सपेरिमेंटली इथं ऑब्झर्व करतोय. अजून एक काही आपण इथे एक्सपेरिमेंट लक्षात घेऊ शकतो कशा पद्धतीने बघा. नेक्स्ट पार्ट बघूयात. इथं बघा, जर वी हॅव दी अनपोलराइज लाईट. इथं आपल्याजवळ अनपोलराइज लाईट आहे. हा सोर्स आहे, त्याच्या थ्रू आपल्याला अनपोलराइज लाईट मिळते. दॅट इज दी पोलरायझर. हा तुमचा पोलरायझर आहे और वी कॅन कॉल्ड ॲज पोलरॉइड. हा तुमचा पोलरायझर आहे. या पोलरायझर थ्रू वी गेट दी पोलराइज लाईट. हे अशा पद्धतीने पोलराइज लाईट ऑब्झर्व होणार आहे. बट
this polarized light is passes through the another polarizer. ही जी प्लेन पोलराइज लाईट जी आपल्याला मिळालेली आहे, ही प्लेन पोलराइज लाईट आपण जर दुसऱ्या पोलरायझरमधून पास केली तर मग आपल्याला कशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन मिळू शकतं हे आपण इथं ऑब्झर्व करतोय. इफ लाईट इज the plane polarized light is passes through the another polarizer, that second polarizer is makes certain angles. बघा इथं लक्षात घ्या, इथं जो पोलरायझर आपण प्लेस केलेला आहे, दॅट पोलरायझर इज पॅरलल टू दी फर्स्ट पोलरायझर, और वी कॅन कॉल्ड ॲज ॲक्सिस ऑफ पोलरायझर. सॉरी, आपण काय म्हणतोय, दी पोलरायझिंग ॲक्सिस ऑफ सेकंड पोलरायझर इज पॅरलल टू दी पोलरायझिंग ॲक्सिस ऑफ दी फर्स्ट पोलरायझर. म्हणजे दोघांचेही पोलरायझिंग ॲक्सिस हे एकमेकांना पॅरलल आहेत. फर्स्ट पोलरायझर थ्रू लाईट पोलराइज झाली आहे, सो एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये, म्हणजेच थोडक्यात आपण काय म्हणणार आहेत, प्लेन ऑफ व्हायब्रेशनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ट्रॅव्हल झालेल्या दिसणार आहे. वी ऑब्झर्व दी प्लेन पोलराइज लाईट. आता दुसरा जो सेकंड पोलरायझर जो आपण इथं प्लेस केलेला आहे, त्या सेकंड पोलरायझरचा पोलरायझिंग ॲक्सिस हा फर्स्ट पोलरायझरच्या पोलरायझिंग ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजेच तिथं अँगल हा 0 होतोय. सो दी प्लेन पोलराइज लाईट is passes through that second polarizer, and we observed the plane polarized light through the second polarizer also. या सेकंड पोलरायझर थ्रू सुद्धा आपल्याला पोलरायझिंग लाईट ऑब्झर्व होणार आहे, विच हॅविंग स्मॉलेस्ट इंटेन्सिटी और इंटेन्सिटी इज डिक्रीजेस, बट वी ऑब्झर्व दी पोलरायझिंग लाईट. पण इथंच जर आपण आता अँगल चेंज केले, here second diagram, that is the unpolarized light, that is first polarizer. By first polarizer we observed the polarizing light, plane polarized light. Now second polarizer is perpendicular to the first polarizer, or axis of the second polarizer is perpendicular to the first polarizer. That time this both axis, फर्स्ट अँड सेकंड पोलरायझरचे जे ॲक्सिस असतील, दॅट ॲक्सिस आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. त्यामुळे काय होणार आहे, जे फर्स्ट पोलरायझर थ्रू पोलराइज केलेली जी लाईट असेल, दॅट लाईट कॅन नॉट पास थ्रू दी सेकंड पोलराइज्ड. सेकंड पोलरायझरमधून ही प्लेन पोलराइज लाईट ट्रान्सफर होणार नाही, बिकॉज ॲक्सिस ऑफ second polarizer is perpendicular to the axis of first polarizer. याच्यावरून आपण कन्क्लूजन इथे बघतोय की जर दोन पोलरायझर आपण घेतलेले आहेत, फर्स्ट पोलरायझर हा लाईट पोलराइज करेल, पण सेकंड पोलरायझर हा जर डिफरंट अँगल क्रिएट करत असेल विथ दी फर्स्ट पोलरायझर, तर इंटेन्सिटी ऑफ लाईट ही डिक्रीज होणार आहे. जर एक्झॅक्ट पॅरलल टू दी फर्स्ट पोलरायझर जर आपण ठेवलेला असेल, देन वी ऑब्झर्व दी प्लेन पोलराइज लाईट. पण जर परपॅन्डिक्युलर जर आपण पोलरायझर ठेवलेला असेल तर आपल्याला लाईट ऑब्झर्व होणार नाही. नो लाईट कॅन बी सीन बाय दी सेकंड पोलरायझर, असं इथं आपल्याला ऑब्झर्वेशन मिळणार आहे. या लेक्चरमध्ये आपण काय पॉईंट बघितलेत बघूयात. पहिल्यापासून याच्यात फर्स्टली वी ऑब्झर्व दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव, ट्रॅव्हलिंग ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. नेक्स्ट इज दी अनपोलराइज लाईट अँड प्लेन पोलराइज लाईट. Next point, to observe the polarization of light, we studied this 4 definition: polarizer, polarizing axis, plane of vibration, plane of polarization. Next, actually we observed the experimental analysis of the polarization of light. हे आपण या डायग्रामॅटिकली ऑब्झर्व केलेलं आहे, पोलरायझेशन एक्झॅक्ट कशा पद्धतीने होतं ना. इन सेकंड लेक्चर, नेक्स्ट लेक्चर, वी विल ऑब्झर्व दी पोलरायझेशन मॅथमॅटिकली. ना हिअर वी स्टॉप. इथं आपण स्टॉप करणार आहेत, पण आपल्याकडे तुमच्यासाठी
होमवर्क आहे, याच व्हिडिओसोबत मी काही नोट्सचे फोटोग्राफ टाकणार आहे. त्या फोटोग्राफमध्ये तुम्हाला जे असाइनमेंट आहे त्याचे क्वेश्चन्स दिसतील. ते क्वेश्चन्स तुम्ही बघणार आहात आणि त्या क्वेश्चन्सचे ॲन्सर शोधून तुम्ही ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवणार आहात. ओके स्टुडंट, बाय.